Good morning student, once again welcome to the class. Yesterday we have learned, आपण बघितलं की हे सायंटिस्टनी एक महिनाभर त्या केवमध्ये काम केलेलं होतं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारची बोन्स मिळाली होती आणि ती वेगवेगळ्या प्रकारची बोन्स घेऊन त्यांनी एका मोठी रूम होती जी लॅब होती, त्या लॅबमध्ये वेगवेगळ्या ग्रुप त्यांनी पाडलेला होता की बॉडीचा ग्रुप कोणता, फूड, आर्म, लेग, स्कल, टूथ अशा वेगवेगळे ग्रुप त्यांनी पाडलेले होते आणि त्यावरून त्यांच्या बोन्सवरून लक्षात आलं की तो एक हुमिनिड होता, म्हणजे तो माणसासारखा अगदी माणसाशी रिलेटेड असा होता, पण तो मानव नव्हता आणि त्याला अद्यापही कोणी बघितलेलं नव्हतं आणि त्याचं नाव नालेडी. नालेडी याचा अर्थ आफ्रिकन लँग्वेजमध्ये त्याचा अर्थ होतो स्टार आणि त्याला म्हटलं जाते सेसो थो. आणि हा जो ह्युमिनिड होता तो अगदी माणसासारखा होता, परंतु माणसासारखा चालत होता, परंतु तो मंकीसारखा झाडावर चढत होता आणि त्याच्या ब्रेनचा जो साईज होता तो अगदी जे स्मॉल ग्रेपफ्रूट असतं तशा प्रकारे त्याची ब्रेनचा साईज होता आणि त्याची फिंगर एकदम लांब आणि कर्व असं होतं, टीथ त्याचे स्मॉल असे होते. तर ते अर्थक्वेक किंवा बर्फलोट यामुळे हे जे ॲनिमल्स असेल किंवा त्यांना त्या केवमध्ये आणखी कोणत्याही ॲनिमल्सचे बोन्स त्यांना तिथे मिळाले नाही किंवा ते एखाद्या भूकंपामधून किंवा बर्फलोटामधून त्यांचे जे बोन्स होते ते वाहत आलेले असावे त्या केवमध्ये, असं सुद्धा त्यांच्या लक्षात आलेलं नव्हतं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खूप गूढ रहस्य आणि वेगवेगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये भेडसावत होते की हे जे बोन्स आहे मग हे क्रिएचरचे आहे, तर क्रिएचर हे किती वेळपर्यंत त्या केवमध्ये राहिलेले असावे किंवा ते कोणासारखे पाहायला असेल, त्यांचं वागणं कसं, ते माणसाशी रिलेटेड होते का, की ते काय खायचे, कसे वागायचे आणि ते स्मार्ट कसे होते आणि स्मार्ट होते तर ते कसे किती स्मार्ट होते. सायंटिस्ट विल बी चिपिंग अवे ॲट दिस क्वेश्चन फॉर अ लाँग टाईम. आणि हे सारे जे क्वेश्चन त्यांना पडलेले होते ते खूप वेळपर्यंत त्यांना हे प्रश्न सतावत होते. विच मीन्स चिल्ड्रन लाईक यू विल ग्रो अप टू बी सायन्स डिटेक्टिव्ज हू आर स्मार्ट अँड क्युरियस अँड ब्रेव अँड हू ट्रॅप ऑन हेडलॅम्प अँड क्लाइंब अप क्रॅक इन केव्स टू स्टडी अँसियंट बोन्स. तर आपण आता तुम्ही जे मुलं लहान आहात आणि जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्ही जर असं सायन्स डिटेक्टिव्हनुसार जर तुम्ही त्याचा शोध घेतला तर तुम्हाला नक्की कळेल की कोण स्मार्ट होतं, क्युरियस आणि ब्रेव कोण होतं आणि कशा प्रकारे त्यांनी हेडलॅम्पचा यूज करून त्यांनी ते क्लाइंब अप क्रॅक जे होतं ते क्लाइंब अप क्रॅकचा उपयोग करून ते केवमध्ये गेले आणि कशा प्रकारे त्यांनी अँशियंट बोनची स्टडी केली, तर हे तुमच्या नक्की लक्षात येईल. अँड द क्वेश्चन दोज रिअली बिग question that today's scientists haven't answered, well maybe you will be the one that solve that mystery. तर आणि हे जे काही क्वेश्चन त्यांना पडलेले होते तर हे खरोखरच आजचे जे सायंटिस्ट आहे त्यांना सुद्धा हे आन्सर त्या केवमध्ये जे काही बोन सापडले तर त्यांना जे काही क्वेश्चन पडलेले होते तर आजचे जे सायंटिस्ट आहेत त्यांना त्या क्वेश्चनचे आन्सर नक्की आज मिळालेले असेल आणि त्यामुळेच त्यांची जे गूढ रहस्य त्यांना पडलेले होते ते गूढ रहस्य त्यांचे सॉल्व झालेले असेल. अशा प्रकारे आपला हा जो चॅप्टर आहे जर्नी इंटू द केव ऑफ बोन्स हा चॅप्टर फिनिश झालेला आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन नंबर सी हा जो क्वेश्चन आहे तो आपण घेतलेला होता. टुडे क्वेश्चन नंबर 8, टिक द करेक्ट आन्सर टू कम्प्लीट इट सेंटेन्स. तर इथे 3 बॉक्स दिलेले आहे, त्यामधलं जे करेक्ट आन्सर आहे ते आपल्याला काय करायचं आहे, टिक करायचं आहे आणि ते जे सेंटेन्स आहे ते कम्प्लीट करायचं आहे ते लिहून. तर फर्स्ट आहे मरीना ब्लँक्स थ्रू द डस्टी सुपरमॅन क्रॉल टू नेट. आणि त्या धुळीच्या बोगद्यामधून ही मरीना जी होती ती सुपरमॅन क्रॉलप्रमाणे गेलेली होती. मग ती शिमिड, क्रॉल की वॉक, तर त्याचा आन्सर आहे शिमिड. सेकंड आहे ब्लँक्स हंग फ्रॉम द सिलिंग लाईक आयसिलस. तर आयसिलस जे होते ते हंग करून ठेवलेले होते, तर कशा प्रकारचे होते ते स्टॅलाक्साइट्स अशानुसार होते. थर्ड आहे हनन फेवरेट बोन्स वॉज. हननचं जे फेवरेट बोन्स होतं ते काय होतं, अ लोअर जॉ, म्हणजे लोअर जॉ हे काय करेक्ट आन्सर आहे. 4 आहे द बोन्स फाउंड इनसाइड द केव बिलॉंग टू ब्लँक.
आणि त्यांना जे बोन्स मिळालेले होते त्या केवमध्ये ते कोणाचे होते, डायनासॉर, ॲप की होमिनिड्स, तर होमिनिड्सचे होते. 5 नंबर आहे, द सायंटिस्ट थिंक दॅट द ब्रेन ऑफ द क्रिएचर वॉज द साईज ऑफ अ ब्लँक्स. तर सायंटिस्टना असं वाटलं की हे जे क्रिएचरचं ब्रेन आहे त्या ब्रेनचा जो साईज आहे तो अगदी कशा प्रकारचा असावा, स्मॉल ग्रेप फ्रूटसारखा असा त्याचा ब्रेनचा साईज असावा. तर हे क्वेश्चन तुम्हाला वन टाईम वर्कबुकमध्ये तर करायचंच आहे, परंतु नोटबुकमध्ये सुद्धा तुम्हाला वन टाईम राईट डाऊन करायचं आहे. सेकंड आहे कम्प्लीट दिस सेंटेन्स. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, जे सेंटेन्स आहे ते कम्प्लीट करायचे आहे. फर्स्ट आहे, द एरिया नियर द रायझिंग स्टार केव वॉज होम टू ॲनिमल्स सच ॲज. तर त्या रायझिंग स्टारच्या बाजूला कोणाकोणाचे घर होते, तर जॅकल्स होतं, कोल्ह्याचं घर, पोर्क्युपाईन्स मीन्स काटेरी वृक्ष होते, झाडी होती, अँड कोब्रा स्नेक सुद्धा तिथे होते. अशा प्रकारे जॅकल्स, पोर्क्युपाईन्स आणि कोब्रा स्नेक. सेकंड आहे, वन्स इनसाइड द केव मरीना टूक ऑफ हर शूज शो दॅट. जेव्हा ती केवच्या आतमध्ये गेली तेव्हा मरीनाचा जो शूज होता तो जिथे मरीनाने बघितलं नव्हतं तिच्या शूजकडे. का बरं, कारण शी वुडंट क्रश द फॉसिल विथ हर फीट, कारण तिच्या पायाने जे फॉसिल होतं ते चिरडलं गेलेलं होतं. थर्ड आहे, टू रिमूव्ह डर्ट फ्रॉम द बोन्स जेंटली द सायंटिस्ट यूज ब्लँक्स अँड ब्लँक्स. तर ज्या बोन्सवर डस्ट पडलेला होता, धूळ साधलेली होती, तेव्हा त्या सायंटिस्टनी कशाचा उपयोग केलेला होता, तर टूथपिक्स आणि स्मॉल पेंट ब्रश घेतलेला होता. म्हणजे दात कोरणे आणि एक पेंट माराचा छोटासा ब्रश त्यांनी घेतलेला होता. 4 नंबर आहे, व्हाईल द सायंटिस्ट वर्क अंडरग्राउंड द वेदर आउटसाइड वॉज ब्लँक. जेव्हा अंडरग्राऊंडमध्ये सायंटिस्ट काम करत होते तेव्हा बाहेरचं जे तापमान होतं ते कसं होतं, स्टॉर्मी होतं, एकदम वादळी. 5 नंबर आहे, द थिंग दॅट द सायंटिस्ट फाउंड क्वाईट वियर्ड वॉज. आणि तिथे सायंटिस्टला काय म्हणजे विचित्र असं काय सापडलं असं त्यांचं मत होतं. तर हाऊ द बोन्स गॉट इन टू द केव. तर हे जे बोन्स होते ते कोणाचे होते. तर अशा प्रकारे आपण जे सेंटेन्स आहे ते कंप्लीट केलेलं आहे आणि हे तुम्हाला वर्कबुकमध्ये कंप्लीट करायचंच आहे, परंतु नोटबुकमध्ये सुद्धा वन टाईम राईट डाऊन करायचं आहे. ओके, सो क्वेश्चन नंबर फर्स्ट ए आणि क्वेश्चन नंबर बी जो आहे तो तुम्हाला नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचा आहे. क्वेश्चन नंबर डी सुद्धा आपला झालेला होता. सो प्रोनाऊन्सिएशन मीन्स उच्चार. आता लेटर जीचं प्रोनाऊन्सिएशन कसं बघा, इथं काही वर्ड्स दिलेले आहे, ग्राउंड, एज, इनफ अँड कॅम्पेजिन. नोटिस हाऊ द लेटर जी इज प्रोनाऊन्स्ड डिफरंटली इन द वर्ड्स ग्राउंड अँड एज. तर बघा, जी हा लेटर हा एक सायलेंट लेटर आहे आणि जीचा जो आपण प्रोनाऊन्स करतो तो जीचा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वर्ड्समध्ये वेगवेगळा अर्थसुद्धा प्रोनाऊन्ससुद्धा त्याचा वेगवेगळा येतो. जसं बघा, जी फॉर ग्राउंड अँड जी फॉर एज. तर ग्राउंड आणि एज या दोन्ही वर्ड्समध्ये जीचा जो प्रोनाऊन्स आहे तो डिफरंट आलेला आहे. So the letter GS together make the F sound in enough. In comparison the letter G is silent. तर बघा, GH हा जो लेटर आहे तो जर एकत्र आपण त्याला प्रोनाऊन्सिएशन जर त्याचं केलं तर त्याचा जो साऊंड येतो तो एफमध्ये येतो. जसं बघा, इनफच्या लास्टमध्ये GH आलेला आहे, परंतु त्याचा जो साऊंड येतो तो एफमध्ये येतो, म्हणजे इनफ. इन कंपॅरिझन द लेटर जी इज सायलेंट. अशा प्रकारे जी हा जो लेटर आहे तो काय आहे, सायलेंट आहे. सो कंप्लीट दिस टेबल विथ सुटेबल वर्ड फॉर इच कॉलम. तर इथे काही आपल्याला टेबल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही वर्ड्स दिलेले, त्यानुसार आपल्याला ते वर्ड्स कॉलममध्ये लिहायचे. जसं आता ग्राउंड, गोट, ॲगो आणि गार्डन. तर ग्राउंड जी याचा जो साऊंड आलेला आहे प्रोनाऊन्स जर आपण त्याचं बघितलं तर प्रत्येक वर्डचं साऊंड जो आहे तो वेगवेगळा आहे, प्रोनाऊन्सिएशन त्याचं वेगवेगळं आलेलं आहे. ग्राउंड, गोट, ॲगो अँड गार्डन. नेक्स्ट आहे एज, सेज, रेज आणि मर्ज. तर यामध्ये सुद्धा वेगळा साऊंड आलेला आहे. इनफ, कफ, टफ आणि रफ. सो कंपॅरिझन, रेझिन,
गंट आणि रेंज. तर अशा प्रकारे आपण हा जो टेबल आहे तो कंप्लीट केलेला आहे. सुटेबल वर्ड्स त्यामध्ये ॲड केलेले आहे आणि हा सुद्धा तुम्हाला वन टाईम राईट डाऊन करायचा आहे नोटबुकमध्ये, वर्कबुकमध्ये पण आणि नोटबुकमध्ये. नेक्स्ट आहे व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरीमध्ये आपण क्लास वर्ड बघायचा आहे. तर क्लास वर्ड म्हणजे काय, तर एका शब्दाला अनेक शब्द, एका शब्दाला अनेक शब्द म्हणजे त्याचं मिनिंग एकच राहते परंतु एकाच मिनिंगचे अनेक शब्द. जसं व्हॉट इज इच सेट ऑफ वर्ड्स असोसिएट विथ, राईट युअर आन्सर इन द ब्लँक्स अँड वन हॅज बीन डन फॉर यू. तर एक आपल्याला करून दिलेलं आहे आणि बाकीचे आपल्याला करायचं आहे. तर एका शब्दाच्या ऐवजी अनेक शब्दाच्या ऐवजी एक शब्द लिहायचा म्हणजे अनेक शब्दाला एक शब्द. तर बघा फर्स्ट आहे टिंट, शेड, पॅलेटेट अँड हुई. तर हे जे शब्द 4 वर्ड्स जे दिलेले आहे ते कशाशी रिलेटेड आहे, कलर. म्हणून हे 4 वर्ड्स कलर या वर्ड्सशी काय केलेलं आहे, असोसिएट आहे. तर कलर या शब्दाचे हे अनेक अर्थ आहेत. सेकंड आहे सेल, मास्ट, बाऊ आणि डेक. तर हे जे 4 वर्ड्स आहे हे कशाशी रिलेटेड असणार, मग शीप. तर शीप हे शीपशी रिलेटेड हे वर्ड्स आहे, असोसिएट केलेला आहे शीप या वर्ड्सला. थर्ड आहे पॉकेट, बॉटम, कॉलर अँड कफ. तर पॉकेट, बॉटम, कॉलर अँड कफ. तर हे जे 4 वर्ड्स आहे ते शर्ट या वर्ड्सची रिलेटेड आहे. 4 आहे हॉर्न, बूट, बोनेट, इंजिन. तर हे जे वर्ड्स आहे ते ऑटोमोबाईल या वर्डशी असोसिएट आहे. 5 नंबर आहे बार्क, रूट्स, ब्रँचेस, फ्लावर्स. तर हे जे वर्ड आहे ते प्लांट या वर्डशी असोसिएटेड आहे. लॉक, हिंग, नॉब आणि पॅनेल हे जे वर्ड्स आहे हे वर्ड्स डोअर या वर्ड्सशी काय केलेलं आहे ते असोसिएट केलेलं आहे. म्हणजे हा एक सेट दिलेला आहे आपल्याला वर्ड्सचा आणि हा जो सेट वर्ड्सचा आहे तो कोणत्या वर्डशी असोसिएट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक वर्ड्स हा ज्या वर्डशी रिलेटेड हे शब्द दिलेले आहे, सेट दिलेला आहे वर्ड्सचा, ते वर्ड्स आपण इथे राईट डाऊन केले आहे. तर हा क्लास वर्ड्सचा व्होकॅब्युलरी हा सुद्धा तुम्हाला वन टाईम राईट डाऊन करायचा आहे नोटबुकमध्ये. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण ग्रामर बघायचा आहे आपल्याला, द ॲक्टिव्ह अँड द पॅसिव्ह वॉइस. सो नेक्स्ट पिरियडमध्ये तुम्हाला तर आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये ग्रामर घ्यायचं आहे. परंतु तुमचे जे काही मित्र ऑनलाईन क्लासेस जॉईन झालेले नसेल तर त्यांना प्लीज जॉईन व्हायला सांगा. कारण तुमची जी टेस्ट होणार आहे किंवा जी सेकंड टर्म एक्झाम होणार आहे ती ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण ऑनलाईन असणं आवश्यक आहे. सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.